लहानपणापासून मला गर्लफ्रेंड नाही. सिंगल आहे भाऊ लहानपणापासून. यू आर 25 years old. 24 years old and he go to trekking also. बाई ट्रेकिंगला जातो ना तू? हा भाऊ. हा, आणि भाईचा सेन्स ऑफ ह्युमर पण खूप चांगला आहे. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. सेन्स ऑफ ह्युमर भाऊ, एक जोक मार प्लीज. आता नको. ते नाही का ते वाला ते माती आणायला, कसली माती, नको लाकडं आणायला. ओके गाईस, तर हा आहे सुयश गायकवाड. एकदा काय झालं, माझ्या गर्लफ्रेंडच्या मी भांडणं झालती, म्हणजे 2-3 वर्ष अगोदरचा किस्सा आहे. आणि सुयशला मी तिला मनवायला नेलती की ब्रो कम ऑन लेट्स डू समथिंग, उसको मनाव. सुयश भाऊने असली फिल्डिंग लावली की लाईक ती ऑफिसवर येत होती आणि सुयश त्या समोर गेला डायरेक्ट सॉरी मयूर चुकला असेल मयूरकडं. फुल विषय खोल करून टाकला त्यांनी, तुम्हाला काय सांगू. तेव्हा नंतर गर्लफ्रेंडची माझी ती फ्रेंड करून टाकली त्यांनी. आणि शी इज नो मोर नाव. मेली नाहीये ती, ह्याच्या लाईफ मध्ये नाहीये. येस, नो मोर, इट्स लाईक नो मोर. इन टाईड आहे सुयश. थांबा एक सेकंड सांगतो तुम्हाला. काय रे, मी मेन्शन करेल काय जिथंच आहे बघा, मोठ्या अक्षरात तुम्हाला दिसत असेल इथं जी आयडी आहे. येस, दिस इज द सुयश गायकवाड आयडी. सुयश स्वयंवर. सुयश आपण तो स्वयंवर करू. स्वयंवर म्हणजे पहिल्या काळात व्हायचं स्वयंवर, या काळात तर कोणाचं नसतं. स्वयंवर मध्ये कसं असतं तुम्हाला सांगतो. आपण पुरणपोळी लाटण्याच्या स्पर्धा पहिला राऊंड, त्यामध्ये जे पास होईल त्यानंतर असणार सेकंड राऊंड भांडी घासा स्पर्धा. ज्याची भांडी एकदम चकचकीत असतील, हार्पिकनी धुतलेली, हार्पिकनी धुवत नाही भांडी, मारशील लोकांना. हार्पिकनी संडासत होती. सॉरी. मग तिसरा राऊंड काय असेल सुयश? तिसरा राऊंड आपण फरशी पुसायचं, लादी पुसायचा कार्यक्रम घेऊ. ओके, तिसरा राऊंड असणार आहे लादी पुसणे, फरशी पुसणे. एक काम करू, सुरुवातीला घेऊ भांडी घासणे, सेकंड राऊंड लादी पुसणे, थर्ड राऊंड पोळी बनवणे, पुरणपोळी आणि तुपा सकट, जी की मला खूप आवडते. येस. आणि सुशाला भात वरण पण खूप आवडतो. वरण नाही, वरण भात. ओके, वरण भात वरण, सुपर कॉम्बिनेशन. तो जर का भात असेल तर त्याची होणारी बायको ही वरण असलीच पाहिजे. वरणाचा तडका पाहिजे तिच्यात. वरणात तडका देत नाहीत. सॉरी काय, फोडणी देतात. फोडणी, वरणाची फोडणी असलीच पाहिजे. आणि काय पाहिजे सुयश. आणि हे 3 राऊंड झाले की चौथा राऊंड तुम्हाला माहितीच असेल काय असणार आहे. तर त्यात काय बोलायचं आपण. चौथा राऊंड म्हणजे लग्न. जर का तुमचे काही वाईट विचार असतील तुमच्या डोक्यातले, काढून टाका प्लीज. हे स्वच्छ स्वस्त काय ते तर फंबल पडतोय. कसं आता एवढं मोठे दिग्गज साईडला असल्यावर फंबल पडणार आहे. आणि माझं असं म्हणणं होतं की स्वयंवरला जे इंटरेस्टेड आहे त्यांनी मला नक्कीच DM करा. काहीच दिवसांनी आपण स्वयंवर ठेवणार आहे सुयशचा. आणि सुयश तुम्ही बघू शकता गाडी पण चालवतो. ही इज अ गुड ड्रायव्हर. काय म्हणशील स्वतःच्या ड्रायव्हिंग बद्दल? खूप मजा येते मला गाडी चालवायला. दमतोयस का पण? थोडंसं ब्रीथ घेतलं, थोडंसं कसं कम्फर्टेबल होण्यासाठी. ओके, बरं मा म्हणणं काय की तुमचं दहेज विषय काय बनायचं तुम्हाला? दहेज असं फारसं काय अशी इच्छा नाही दहेजची यार. म्हणजे असं मी पहिल्यापासून दहेजच्या अगेन्स्ट मध्ये आहे. मला आवडत नाही, ती प्रथा बंद झाली पाहिजे सगळ्यात पहिलं तर. आणि तुम्हाला काय वाटतं, मुलींना मारलं पाहिजे का? म्हणजे ती चॉईस आहे. आता जर मुलीच्या वागण्यावरती ऑब्विसली आपण मुलीला मारू शकत नाही, कारण ते असतात एकदम क्यूट एकदम. सो मारू का शकतो आपण त्यांना? मारू बी शकतो का? नाही, जसं इच्छा नाही होत कधी मारायची. तुम्हाला हात पण नाही लावणार, मी लिहून देतो तुम्हाला. चला, काय विषय नाही. आणि एक शेवटचा प्रश्न भाऊ, ठीक आहे? तुला पोरकीकडून काय अपेक्षा आहेत हे सांग. यार अपेक्षा तर अशा काय असं स्पेसिफिक नाहीये की मला हेच हवंय, मला हेच हवंय. फक्त सोबर असावी मुलगी. सोबर यार, म्हणजे तुला समजत कसं नाही यार. बरोबर, बोल काय पाहिजे. जसं की तिचा स्वभाव चांगला असावा, मिक्स होणारी असावी. माझी फॅमिली खूप मोठी आहे, तो त्यांना सगळ्यांना तिने सांभाळून घेतलं पाहिजे. बस, बाकी काय नाही. शिक्षित असली पाहिजे सगळ्यात पहिले. शिक्षित असली पाहिजे. शिक्षक नको, शिक्षक मारतात खूप बाबा. सॉरी. ओके, हे तुम्हाला कळलं असेल. काही जास्त अपेक्षा नाहीये भाऊंची. सो दिस इज द गुड चान्स. ओके, स्वयंवर मध्ये भाग घ्या.
आणि ह्याला मिळवा. दहेजची पण अपेक्षा नाहीये. सुशिक्षित असली पाहिजे, मोठी फॅमिली तर सांभाळून घेतलं पाहिजे आणि दिसायला कशी असली पाहिजे हे एक महत्वाचं आहे. माझ्यासारखी असली तरी चालेल. ओके, तर म्हणजे कशी? मी कसा दिसतोय? मिशी बिशी असली तर चालत. हा मिशी अशी दाढ एवढे आल्या बरं गाईस, तुम्हाला व्ह्यू दाखवतो पुढचा. एन्जॉय द व्ह्यू. तर आमच्या संघ आता बंटी आलेला आहे. हॅलो गाईस. तो पुण्यावरनं आलाय खास स्वयंवर बघायला गाईस. स्वयंवर कुणाचं? सुयशचं स्वयंवर आहे काही दिवसात. तर तुम्हाला जर माहिती आहे, तू काय म्हणशील, कसं वाटतं येऊन? मला खूप आनंद होतोय. त्या थोड्या दिवसात सुशांतचं लग्न होईल आमच्या. येस. दहेज नाही यार, दहेज काय खायचे? दहेज इज मस्ट. त्यांची लक्ष्मी घेऊन येतो आपण आपल्या घरी, तरी त्यांच्याकडून लक्ष्मी घ्यायची. हो, डीप होतं. तुम्ही समजून घ्यायला तुम्हाला 7 जन्म लागतील, पण आम्हाला 1 मिनिटात समजलं. का माहिती, आमचा 7वा जन्म आहे. ओके, सो बंटी आलेला आहे आणि हॅप्पी दिवाळी टू एव्हरीवन. आणि तुम्ही बघितलं आम्ही किती एन्जॉय केला. आणि आम्ही आता घरी चाललो आहे. आम्हाला खूप भूक लागलेली आहे. आम्ही जेवणार आणि 2दा जेवणार, 3ऱ्यांदा पण जेवू शकतो, पण आम्ही जेवणार नाही का की आम्हाला हागायला येईल. सो गाईज, बाय फॉर टुडे अँड वी विल मीट यू इन द नेक्स्ट ब्लॉग.